नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची नवी घोषणा, आपलं सरकार लाडकं सरकार। विधानसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाशिममध्ये वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची सभा होतीये। या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उपस्थितांना संबोधित केलं। यावेळी सरकारने केलेल्या कामाचा त्यांनी लेखाजोखा मांडला। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं। महिलांच्या खात्यात 3 टप्प्यातील 4,500 जमा झालेत। कुणी माईचा लाल लाडकी बहीण योजना बंद करू शकत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। तसेच आपलं सरकार आता लाडकं सरकार झालेलं आहे, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरलेली आहे। आमच्या बहिणीच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत। विरोधक म्हणतात की आम्ही ही योजना बंद करू, पण आज मी इथं सांगू इच्छितो की कुणीही ही योजना बंद करू शकत नाही। आमचं सरकार सर्व वर्गातील लोकांना न्याय देण्याचं काम करत आहे, त्यामुळे आपलं सरकार लाडकं सरकार झालेलं आहे, असंही शिंदेंनी म्हटलंय। मोदीजींच्या प्रेरणेने, त्यांच्या आशीर्वादाने गेल्या 2 वर्षात राज्याच्या विकासाला स्पीड आलाय, गती आली आहे। डबल इंजिन सरकारचं काम विकासाच्या बुलेटच्या वेगाने पुढे जात आहे। ऐतिहासिक कल्याणकारी योजनांनी राज्यातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद आणि सुख समाधान या ठिकाणी देण्याचं काम करतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊ पण आहेत। लाडकी बहन योजना सुपरहिट ठरलेली है। शिवराज सिंह चौहान जी यहाँ पर है। 2 करोड़ से ज्यादा हमारे बहनों के खाते में 3 हफ्ते चले जा रहे हैं, 4,500 रुपए।